मित्रांनो, आपण बोलणार आहोत मराठी फिल्म्स, जे की घबाडकुंड रिलीज झालेला आहे नवीन, आणि महाराष्ट्र फाईल्स बद्दल बोलूयात. त्याचप्रमाणे देऊळबंद 2 आणि तुंबाडची मंजुळा. तर तुंबाडची मंजुळा जी मूवी आहे ती ऑलरेडी हिट झालेली आहे. हिट म्हणण्यापेक्षा ब्लॉकबस्टर झालेलं आहे. सई ताम्हणकर यामध्ये लीड रोलमध्ये आहे. जितेंद्र जोशी आणि ओम, त्यांचं सरनेम नाही सांगता यायचं, ओम काहीतरी आहे, सॉरी. तर हे तिन्ही पण ॲक्टर खूप छान आहेत आणि मूवी खूप चांगला चालला. प्रेक्षकांचा खूप चांगला रिस्पॉन्स या मूवीला भेटत आहे. आता थोडे स्क्रीन कमी झालेले आहेत, तरी पण या मूवीची कमाई जी आहे 40 ते 50 लाखपर्यंत होऊ शकते. आता या मूवीची जी टोटल कमाई आहे ती नेटमध्ये 15 करोडपर्यंत गेलेली आहे आणि ग्रॉसमध्ये आपण 16 ते 17 करोड रुपये बोलू शकतो. खूप छान चाललेत मराठी मूवीज. आणि घबाडकुंडच्या मूवीचे जे बजेट आहे ते 3 करोड रुपीज आहे असं ऑफिशियली बोललं जातं आहे. आता जर 3 करोड रुपीज त्याचं बजेट असेल तर ती कमाई 3 करोडपर्यंत आता झालेली आहे. तर आज आणि उद्या मिळून 4 करोडपर्यंत याचं बॉक्स ऑफिस कलेक्शन होऊ शकतं. तर हा पण मूवी हिट होणार आहे आणि सुपरहिट होऊ शकतो. ठीक आहे. आणि याला जे रिव्ह्यूज आले आहेत प्रेक्षकांकडून ते खूप चांगले आलेत. मूवी चांगला आहे, हाऊसफुल आहे. फक्त याला जे स्क्रीन्स मिळाले आहेत ते कमी मिळाले आहेत. आणि त्यानंतर आपण बोलूयात देऊळबंद 2च्या बाबतीत. देऊळबंद 2 जो आहे तो पण खूप चांगला बॉक्स ऑफिस कलेक्शन करत आहे आणि त्याचं ऑलरेडी बॉक्स ऑफिस कलेक्शन जे आहे ते 92 करोडपर्यंत गेलेलं आहे. तर हा जो मूवी आहे मराठीतला, हा कदाचित आता याचं राजा शिवाजी जे नेट कलेक्शन होतं ते 105 ते 110 करोडपर्यंत गेलेलं होतं. तर हा पण नेटपर्यंत जाऊ शकतो. पाहू आता पुढे काय होतंय ते. परंतु याचं जे बॉक्स ऑफिस कलेक्शन आहे ते खूपच चांगलं झालेलं आहे त्याच्या बजेटच्या मानाने. बजेट त्यांचं फक्त 8 ते 10 करोड आहे.